नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी काय सांगणार आहे, जसे की काल मी व्हिडिओ एक अपलोड केलता, पण यूट्यूबच्या काही कारणास्तव तो व्हिडिओ आपला अपलोड झालेला नाही। त्यामुळे तो व्हिडिओ जो की आहे तो व्हिडिओ मी उद्या किंवा परवा टाकेन मी। तर आजचा आपला जो टॉपिक आहे ते तुम्हाला सांगतो। त्याआधी तुम्हाला सांगतो की मी जशी कम्युनिटी पोस्ट केली की तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगवर व्हिडिओ हवा आहे का, कशा पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग करतात यावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे का अशी पोस्ट केली। बऱ्याचशा जणांचा मला रिस्पॉन्स आला, बऱ्याचशा जणांना मला माहिती आहे तो व्हिडिओ हवा आहे, पण थोडंसं तुम्हाला वेट करावी लागणार आहे। जसे की समजा कुणाला काइंड मास्टर चालवता येते, तर कुणाला जे की तुम्हाला कॅपकट चालवता येते, कुणाला VN अशा ऍप्लिकेशन चालवता येतात। तर मी सिरीज करणार, जसे काइंड मास्टरवर एक व्हिडिओ, प्रत्येक जी काही ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर मी व्हिडिओ करणार आहे। त्यामुळे मला थोडे दिवस लागणार आहेत, अजून एक 5 ते 6 दिवस लागतील। त्यामुळे मी नक्की प्रत्येक जे काही ऍप्लिकेशन आहे त्यावर व्हिडिओ करणार आहे। त्यामुळे मी अजून सुद्धा ते की व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही। त्याआधी तुम्हाला सांगतो, आता मी इथून पुढे तुम्हाला माहिती आहे की जसे की YouTube साठी लागणारे ऍप्लिकेशन्स, मला YouTube विषयी माहिती आहे, पण मी आता व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर आज तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट माहिती देणार, जसे की समजा तुम्ही एखादा व्हिडिओ एक्सपोर्ट केला किंवा तुम्हाला एखादा फोटो समजा तुमचा काढलेला जुना असेल आणि तो फोटो कशा पद्धतीने रिकव्हर करू शकता 2024 मध्ये आजच्या व्हिडिओत मी सांगणार आहे। जसे की समजा मी एखादा एक्सपोर्ट करून घेतलेला व्हिडिओ आहे, बऱ्याचशा जणांना स्टोरेजचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ते काय करतात, सारखे गॅलरीतील आपले व्हिडिओ ते डिलीट करत असतात फोटो। तर त्यांना आता भिवून जायची काही गरज नाही, तुम्हाला सांगणार आहे अशी एक तुमच्या गॅलरी मधली एक सेटिंग करावी लागणार। त्या सेटिंगच्या मदतीने तुम्ही तुमचा फोटो आहे तो रिकव्हर करू शकता। आणि दुसरी गोष्ट एक ऍप्लिकेशन आहे, ते सुद्धा बऱ्याचशा जणांना माहिती असेल। सगळं काय डिटेल्स माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सांगणार आहे। जसे की समजा तुम्ही एखादा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेतलाय, तुम्हाला जरी युट्यूबवर तो अपलोड करायचा आहे आणि अचानक समजा तो डिलीट झाला, तर तुम्हाला फेरची पूर्ण व्हिडिओ बनवावा लागतो। तर तसं न करता तुम्हाला मी आज सांगणार आहे तो व्हिडिओ रिकव्हर कशा पद्धतीतून तुम्ही करू शकता। फक्त आजचा व्हिडिओ पूर्ण विदाउट स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला समजेल। आणि या व्हिडिओला जास्त करून सपोर्ट पाहिजे भावांनो, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक्स करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुमचा जे की जुना कुठलाही फोटो असेल रिकव्हर कशा पद्धतीतून करू शकतो, व्हिडिओ फोटो काही असेल। तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये पाहून घेऊ। आपण आता आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलेलो आहे। तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गॅलरीमध्ये सेटिंग असतात, जसे की समजा गॅलरी ऑप्शन तुम्ही ओपन करून घेतला। सगळ्यात पहिले तर हे बघू शकता गॅलरीत माझे सगळे फोटोज आहेत। समजा जर मला काय करायचं आहे, हा व्हिडिओ समजा मला आता हा जी थंबनेल आहे हा मी इथून डिलीट करतो आणि हा आपल्याला सगळे मी थंबनेल्स आहेत ते सगळे इथून मी डिलीट केले आहेत। बघू शकता जे की थंबनेल्स सगळे मी डिलीट केले आहेत। ओके, तर फायनली आता माझ्या मोबाईलमधून सगळे ते जे की थंबनेल्स होते ते रिमूव्ह झाले आहेत। तर तुम्हाला काय करायचं आता, ते रिकव्हर करण्यासाठी सगळे पहिली स्टेप ती फॉलो करायची आहे। सगळ्यात पहिले तर गॅलरीमध्ये तुम्हाला काय करायचं, 3 लाईनवर क्लिक करायचं आहे। ओके, 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघू शकता, इथे एक तुम्हाला बघू शकता असं डिलीटचा एक ऑप्शन भेटतो, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, क्लिक केल्यानंतर बघू शकता जे की आपले थंबनेल्स आहेत अशा पद्धतीतून इथं आले, तर मी तिन्ही पण इथून थंबनेल अशा रिकव्हर करू शकतो। तर हे सिलेक्ट करून घेऊ शकता आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने करून ओके आपले रिकव्हर अशा पद्धतीतून झालेले आहेत। एकदम सिंपल ट्रिक आहे, तर पाहू शकता जे की बघू शकता अशा पद्धतीतून आपले इथे गॅलरीत आलेले आहेत। बघू शकता जे की समजा जर तुम्ही काय केलं, डायरेक्ट तुमच्या जे की आपलं हे बघतो स्टोरेज जे असतं मोबाईलचं, तिथून जर तुम्ही डिलीट केले असतील तर तुम्ही इथून घेऊ शकत नाही। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, समजा तुम्ही आता काय केलं असेल, जर तुमच्याकडे फाईल मॅनेजर जर असेल त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ आणणार आहे। तर इथे बघू शकता इंटरनेट स्टोरेजवर जर समजा इथून तुम्ही इथून जर सगळ्या अशा पद्धतीतून जर डिलीट केले असतील तर तुम्हाला ते रिकव्हर करता येणार नाहीत गॅलरीतून। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर त्यासाठी एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, जे की ॲप्लिकेशनचं नाव पाहू शकता। हे जे इंटरफेस आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। त्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्या, प्ले स्टोअर इझिली अवेलेबल आहे, एकदम जबरदस्त असं वर्क करतं आहे, 100% तुम्हाला सांगतो वर्क करतं आहे। त्यानंतर सगळ्यात पहिले तर इथे तुम्हाला फोटोज रिकव्हर करायचे आहेत का व्हिडिओज, जर व्हिडिओ करायचे असतील तर क्लिक करू शकता आणि डायरेक्ट क्लिक केल्यानंतर जे की फोटोज आहेत अशा पद्धतीने रिकव्हर होतील। जितकं तुमचं इंटरनेट फास्ट असेल तितक्या फास्ट तुमचे जे फोटो आहेत ते रिकव्हर होऊन जातील। एक 5 ते 10 मिनिट तुम्ही जर वेट केल्यानंतर 100% जर तुमचे जे की फोटो आहेत ते रिकव्हर होऊन जातील। अशा पद्धतीतून तुम्ही व्हिडिओसुद्धा रिकव्हर करू शकता। बघू शकता अशा पद्धतीने कुठला व्हिडिओ हवा आहे तो तुम्ही इथून रिकव्हर करू शकता, जे की तुमच्या गॅलरीतून डिलीट झाला असेल। फक्त इथे तुम्हाला थोडासा व्हिडिओ अशा पद्धतीने प्ले करून पाहावा लागणार, जसं की समजा हे जेव्हा प्ले केल्यानंतर काही दिवसापूर्वी अशा पद्धतीने तुम्ही प्ले करून व्हिडिओ पाहू शकता आणि रिकव्हर करून घेऊ शकता। ओके,
अशा पद्धतीची की ॲड तुम्हाला पाहावी लागणार आहे आणि ॲड इथून स्किप ॲड करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने इथून तुम्हाला मी सांगतो की जे की तुमचे फोटोज कशा पद्धतीने रिकवर करू शकता. एक नंबरचा जो की ऑप्शन तुम्हाला दिसत असेल त्या ऑप्शनवरून तुम्ही फोटो रिकवर करू शकता. त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि बघू शकता अशा पद्धतीचे जे फोटो आहेत तुम्ही रिकवर इथून करू शकता. जे हवे ते सगळे जे फोटो ऑलरेडी तुमच्या व्हॉट्सअपवर आले असतील, कुठूनही आले असतील, तर इथून या असे क्लिक करून तुम्ही रिकवरवर क्लिक करून रिकवर करू शकता. जसं की समजा मी रिकवरवर क्लिक केल्यानंतर जे की असं इथून तुम्हाला एक फाईल सिलेक्ट करायचं. जसं की फाईल मॅनेजरमध्ये फोल्डर एक सिलेक्ट करावा लागतो. जसे कुठलाही तुम्ही करू शकता, अँड्रॉइड करू शकता, कुठला हवा आहे आणि त्यावर क्लिक करून यूज फोल्डरवर क्लिक करून इझिली तुम्ही रिकवर करू शकता. अशा पद्धतीची एखादी तुम्हाला ॲड्स येणार आहे, कारण की हे फ्रीमध्ये असल्यामुळे तुम्हाला ॲड फावी लागणार आहे. ॲड इथून मी स्किप करून घेतो आणि अशा पद्धतीने तुम्ही रिकवर फोटो करू शकता. परमनंटली डिलीट जरी फोटो असेल, किती पण वर्षाचा फोटो असेल तरीसुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल या ॲप्लिकेशनच्या मदतीतून. आणि पहिली जी ट्रिक सांगितली ती ट्रिकसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. ती ट्रिक एकदम इझिली आहे आणि 100% तीसुद्धा ट्रिक वर्क करते. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा आहे. जर तुम्ही कमेंट्स केलं नाही तर मलाही समजणार आहे नेक्स्ट कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.